आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या। सांगोला तालुक्यात जणू आभाळच फाटलंय। अवकाळी पावसामुळे तालुक्यातील शेकडो एकर बागा आडव्या झाल्यात। शेतकऱ्यांसह बागायतदार पुरते उद्ध्वस्त झाले आहेत। अशा संकट काळात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानग्रस्त पिकांना भेट दिली। शेकडो बागांचे झालेले नुकसान पाहून तेही व्यथित झाले। त्यांनी अशा असंख्य नुकसानग्रस्त बागांची पाहणी करून तिथूनच कृषी विभागासह महसूल विभागाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्या आहेत। नुकसानग्रस्त भागांना तातडीने शासकीय मदत मिळावी यासाठी शासन स्तरावर ताकदीने प्रयत्न करण्याचा विश्वास आमदार बाबासाहेब देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिला आहे। मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की सांगोला तालुक्यातील जुजारपूर, सोमेवाडी, गौरवाडी, बुद्धेहाळ, जुनोनी, करांडेवाडी, तिप्पेहळ्ळी, कोळा, हटकर मंगेवाडी, गुणापवाडी, हतीद, सावे, सोनंद, चोपडी, नवी लोटेवाडी, किडेबिसरी तसेच सांगोला शहरात झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे घरांची पडझड होऊन आर्थिक नुकसान तसेच डाळिंब, पेरू व इतर फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण व वादळी वारे सुरू असल्याने फळबागांना मोठा फटका बसला आहे। विशेषतः डाळिंब आणि पेरू उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी फळगळ, फळांना तडे जाणे, डाग पडणे तसेच उत्पादनाच्या गुणवत्तेवर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे। सांगोला तालुका हा डाळिंब आणि पेरू उत्पादनासाठी राज्यात ओळखला जातो। हजारो शेतकरी या फळबागांवर अवलंबून असून मोठ्या खर्चातून त्यांनी बागा जोपासल्या आहेत। मात्र ऐन उत्पादनाच्या काळात अवकाळी पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांचं मोठे आर्थिक नुकसान झालं आहे। याबाबत आमदार बाबासाहेब देशमुख यांनी प्रशासनाने तात्काळ नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे। कृषी व महसूल विभागाने संयुक्त सर्वेक्षण करून नुकसानाचा अहवाल तातडीने शासनाकडे पाठवावा असेही त्यांनी नमूद केले। सांगोला तालुक्यातील अर्थव्यवस्थेमध्ये डाळिंब आणि पेरू उत्पादनाचा मोठा वाटा असून हजारो शेतकरी या फळबागांवर अवलंबून आहेत। त्यामुळे अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा अशी अपेक्षा तालुक्यातील शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।